Hello, welcome friends. Today we are going to see first lesson from our fourth section, that is novel, or the title given to this particular lesson is History of Novel. Friends, in 11th standard we have seen another literary genre termed as drama. Drama is older than novel in fact. This year in 12th standard another literary genre means म्हणजे साहित्याचा प्रकार, another literary genre, novel, has been introduced. Origin of drama was in 10th century, whereas origin of English novel is in 18th century. See the difference. In 18th century people got attracted towards this particular new literary genre, novel. Novel is the word derived from Italian word novella. Novella means something new. Similarly, a parallel type or parallel literary genre is also in existence. म्हणजे नॉवेलच्या सोबतच आणखीन एक अशाच सारखा एक साहित्याचा प्रकार अस्तित्वात आहे आणि त्याचं नाव आहे नोवेला. नोवेला हा मूळ शब्द इटालियन आहे, पण तो शब्द इटालियन ओरिजिनल इटालियन वर्ड नॉवेली पासून डिराइव्ह केला गेलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉवेल अँड नोवेला? नॉवेल मीन्स अ लॉंग स्टोरी वी कॅन से, वेअर ॲज नोवेला इज अ स्टोरी shorter than novel, shorter than the full length of novel we can say, and bigger or longer than short story. म्हणजे शॉर्ट स्टोरीज किंवा स्टोरीज आणि नॉवेलच्या मधला प्रकार म्हणून नॉवेला एक्झिस्टन्स मध्ये आहे. नॉवेला आणि नॉवेल असे दोन प्रकार. हिअर वी आर कन्सर्न विथ द लिटररी जॉनर नॉवेल. आपल्याला या ठिकाणी मात्र नॉवेल या विषयाची जास्त चर्चा करायची आहे आणि नॉवेलकडे आपण आता वळूया. मी सांगितले की नॉवेलचं ओरिजिन, इट इज ओरिजिनेटेड इन 18th century. 18व्या शतकामध्ये त्याचा सुरुवात झाली. हा प्रकार अस्तित्वात आला असं म्हणूया आपण. पीपल गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर लिटररी जॉनर बिकॉज इट डेल्ट विथ रिअलिस्टिक लाईफ. People from all the classes of the society we can say, and their day-to-day experiences have been treated in novel. या नॉवेलमध्ये सर्वसामान्य लोकांचे किंवा समाजातील सर्व स्तरातील लोकांचं असं म्हणूया आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे दैनंदिन अनुभव होते ना त्याला या ठिकाणी ट्रीट केला गेलाय. आणि दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर लिटररी जॉनर बिकेम व्हेरी पॉप्युलर इन 18th century. सिन्स 18th century you can see it got developed, improved and became popular. त्यात फार प्रगती झाली, ती इम्प्रूव्ह पण झालं आणि त्याच्यामध्ये त्याची लोकप्रियता पण खूप अधिक वाढली. नो व्हाईल टॉकिंग अबाउट दिस जॉनर नॉवेल, लेट अस टॉक फर्स्ट अबाउट इंडियन सिनेरिओ ऑफ दिस पर्टिक्युलर जॉनर. याच्याविषयी चर्चा करत असताना याची भारतीय काय सिनेरिओ होता, भारतीयाची काय स्थिती होती, भारतात नॉवेलची नेमकी काय स्थिती होती त्याचा पण आपल्याला थोडासा अभ्यास केला पाहिजे. त्याची आपण थोडीशी माहिती करून घेऊया. भारतीय चित्र काय होतं, म्हणजे भारतामध्ये नॉवेलचं चित्र काय होतं असं आपण म्हणूया. इनफॅक्ट सेम पिरियड वी कॅन से कॉन्टेम्पररी पिरियड, फर्स्ट इंडियन नॉवेल वॉज रिटन बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय and the name of that novel was राजमोहन्स वाईफ. म्हणजे भारतामध्ये जर नॉवेलची आणि लिटररी जॉनरची त्याला आपण कादंबरी असं पण म्हणतो, पण इंग्रजी कादंबरी म्हणून आपण त्याची सुरुवात झाली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या राजमोहन्स वाईफ या कादंबरीपासून. अँड देन वी सी सो मेनी और अ लिस्ट ऑफ रायटर्स हु रोट नॉवेल्स. मुल्कराज आनंद, आर के नारायण, रवींद्रनाथ टागोर, अलीकडच्या काळापर्यंत जर आपण बघितलं तर अरुंधती रॉय, so many writers turned towards this particular literary genre and they gave a good days, we can say good time to this particular genre, and this genre became very famous. लोकांना अतिशय तो आपल्या जवळचा वाटला. अनेक लेखकांनी नॉवेल्स लिहायला सुरुवात केली आणि लोकप्रियतेच्या ते शिखरावर जाऊन पोहोचलं असं आपण म्हणूया. टुडे वी सी मोस्ट ऑफ द नॉवेल्स हॅव बीन कन्व्हर्टेड इनटू हिंदी मूव्हीज. बऱ्याच नॉवेल्सला आपण पाहतो की हिंदी मूव्हीज मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याच्या मूव्हीज सुद्धा बनतात असं आपण. व्हाईल टॉकिंग अबाउट दिस नॉवेल लिटररी जॉनर नॉवेल वी कॅन से, वी आर गोइंग टू सी और वी हॅव टू सी टू मेन थिंग्स. याच्याविषयी चर्चा करताना दोन महत्त्वपूर्ण गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट थिंग मीन्स एलिमेंट्स ऑफ अ नॉवेल.
नॉवेल और नॉवेला दोन्हीच्या एलिमेंट्सची गोष्ट केली तर आपण सेम असतात. आपल्याला या ठिकाणी नॉवेलचे एलिमेंट्स पाहिजे तसं आपण म्हणूया. नॉवेलाचे सुद्धा एलिमेंट्स घटक जे हे सेम असतात, अशाच प्रकारचे असतात. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ नॉवेल? नॉवेलचे एलिमेंट्स काय आहेत, किती आहेत? देर आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल that have been discussed in this particular lesson. First, theme. Second one is plot. Third one is character. Fourth one is setting. Fifth one is conflict, and sixth one is the language. Now we have to see something or some details of all these elements of novel. Friends, as I always tell you, while listening or while watching the video, you must have your textbooks with you. Because when I am using all these terms, you must see these terms in your book: theme, plot, character, setting, conflict, language, etc. ह्या सगळ्यांच्या गोष्टी, या सगळ्या टर्म्सला तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा पाहता आलं पाहिजे. तेव्हा पुस्तक समोर ठेवूनच व्हिडिओ पाहावा, व्हिडिओ ऐकावा, असं मी तुम्हाला परत परत सांगत असेल. बघूया what are these elements. First element is theme of the novel. Now what is theme? Theme means in fact subject of the novel, or in short we can say theme means central idea of the novel. त्या विशिष्ट कादंबरीची काय मुख्यवरती कल्पना आहे, त्याचा नेमका काय विषय आहे ते या ठिकाणी विचारात घेतलं जातं. त्याला आपण नॉवेलचं किंवा त्याला आपण कादंबरीचं थीम असं म्हणतो, विषय असं म्हणतो. दॅट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ अ नॉवेल. सेकंड एलिमेंट इज प्लॉट. प्लॉट मीन्स स्टोरी, कथा ज्याला आपण म्हणतो, ती जी कथा आहे. इनफॅक्ट इन प्लॉट various incidents or a series of incidents is arranged, or incidents are arranged, we can say, in proper sequence. That is the plot of the story. कथेचं कथानक ज्याला आपण म्हणू, त्या कथेमधल्या वेगवेगळ्या घटनांचं एक सविस्तर अशा पद्धतीचं एक मांडणी करणे, त्याला आपण प्लॉट असं म्हणतो. आणि तो आहे आपला सेकंड घटक, सेकंड एलिमेंट ऑफ नॉवेल. नाउ थर्ड अँड इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ नॉवेल इज कॅरेक्टर. Character means various characters that have been discussed that have been taken into consideration in the novel. नॉवेल मध्ये विचारात घेतलेले किंवा नॉवेल मध्ये समाविष्ट असलेले ज्याला आपण म्हणू, जे वेगवेगळे पात्र असतात त्यांना आपण कॅरेक्टर्स म्हणतो. जनरली कॅरेक्टर्स आर क्लासिफाईड इन 2 क्लासेस. साधारणतः कॅरेक्टर्सला 2 विभागात विभागलं जातं. फर्स्ट, प्रोटॅगॉनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर्स, अँड सेकंड अँटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्टला आपण मराठीमध्ये शब्द वापरतो नायक, आणि त्याच्या विरोधात कार्य करणारे जे कॅरेक्टर्स असतात त्यांना आपण अँटॅगॉनिस्ट असं म्हणतो. प्रोटॅगॉनिस्ट अँड अँटॅगॉनिस्ट मीन्स नायक आणि खलनायक म्हणून आपण, नायक आणि बाकी इतर प्रकारचे जे कॅरेक्टर्स असतात ते असे 2 प्रकारचे कॅरेक्टर्स. ऑलवेज गुड रायटर ऑलवेज कॅरेक्टर uses, we can say, these 2 type of characters in this story to make the story interesting, or to express his point properly in this particular context. Character, 2 types, protagonist and antagonist. Now third element of a novel is setting. आता नॉवेलचं तिसरं जे महत्वपूर्ण एलिमेंट आहे, घटक आहे ज्याला आपण, ते आहे सेटिंग. व्हॉट इज देअर इन सेटिंग? इन सेटिंग व्हेरियस थिंग्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन. फर्स्ट थिंग, बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. त्या स्टोरीची, त्या कथानकाची काय पार्श्वभूमी आहे ती विचारात घेतल्या जाते. स्टोरीज मे बी ऑफ डिफरंट टाइम्स. कथा वेगवेगळ्या वेळेच्या असू शकतात. सो द टाइम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. प्लेस इज टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे कोणत्या वेळीची आहे, कोणत्या काळातली आहे, त्या ठिकाणची सामाजिक स्थिती काय होती, या वेगवेगळ्या गोष्टींना विचारात घेऊन ज्याला आपण म्हणू, ती या ठिकाणी सेटिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. सेटिंग इन फॅक्ट द पिरियड अँड contemporary lifestyle is depicted in the novel, and that depiction is termed as setting. एक विशिष्ट काळ, त्या काळातली जी काही जीवनशैली होती तिचं बरोबर या ठिकाणी त्याला आपण म्हणून चित्रण केलं जातं. आणि हे सगळं चित्रण करणे, वेळेचा, काळाचा, लाईफस्टाईलचा, जीवनशैलीचा विचार करणे म्हणजेच सेटिंग ऑफ द नॉवेल. ह्या सगळ्यांचा विचार करून नॉवेल सेट केलं जातं. नॉवेलमधले जे काही वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत ते अरेंज केले जातात. This is the third important element of a novel. Now let us come to the fourth one. And fourth element is conflict. Conflict means struggle. Struggle म्हणजे संघर्ष. In almost all the stories we can say
two types of characters are there, protagonists and antagonists, and struggle between protagonist and antagonist makes story interesting. कुठलीही कथानक असेल तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पात्र असतात, नायक स्वरूपाचे आणि खलनायक स्वरूपाचे, नायकाला विरोध करणारे, नायकाच्या विरोधात कार्य करणारे कॅरेक्टर्स. आणि या दोघांमध्ये नेहमी संघर्ष असतो, स्ट्रगल असतो. त्या स्ट्रगललाच कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. आणि ते स्ट्रगल जो काही त्या नॉवेलमध्ये त्या याच्यामध्ये एक्सप्रेस केला असतो तोच त्या स्टोरीला, त्या नॉवेलला काय करतो, इंटरेस्टिंग बनवत असतो. म्हणून कॉन्फ्लिक्ट इज इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ अ नॉवेल. कॉन्फ्लिक्ट हा नॉवेलचा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. कॉन्फ्लिक्ट काय असतं त्याच्यामध्ये, तर दोन प्रकारच्या कॅरेक्टर्समध्ये असलेल्या संघर्षाचं वर्णन असतं. वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड द लिटररी जॉनर नॉवेल. साहित्यामधला नॉवेल म्हणजे कादंबरी हा जो प्रकार आहे तो आपण समजून घेण्याचा प्रकार करतोय. आणि त्याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे किंवा केला जायला पाहिजे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ते आपण एक एक करून पाहतोय, लक्षात घ्या एक सर्व गोष्टी. देन कम्स द सिक्स्थ अँड लास्ट एलिमेंट ऑफ अ नॉवेल. आपण पाच आता आपण बघितले, मला वाटतं मी चुकून काहीतरी कॉन्फ्लिक्टला फोर्थ टाईप म्हटलं असेल, दॅट इज द फिफ्थ वन. फोर्थ सेटिंग असतं. आणि सिक्स्थ एलिमेंट आहे लँग्वेज. नाऊ लँग्वेज इज टू बी यूज, इट डिपेंड्स अपॉन द रायटर हाऊ ही युजेस द लँग्वेज. कोणत्या प्रकारची कशी लँग्वेज त्याला वापरायची ते तो ठरवतो. आणि त्या पद्धतीने बेस्ड ऑन वी कॅन से कंटेम्पररी सिच्युएशन्स, ज्या पद्धतीचं ते सिच्युएशन त्या नॉवेलमध्ये घेतलं आहे त्या प्रकारची भाषा त्याच्यावर वापर आहे. समटाइम्स डिफिकल्ट लेवल ऑफ व्होकॅब्युलरी इज यूज, समटाइम्स व्हेरी लुसिड व्हेरी सिम्पल लँग्वेज इज यूज, अँड दॅट लँग्वेज gives proper justice to the story, we can say to the plot of the novel. त्या नॉवेलला ते लँग्वेजच खऱ्या अर्थाने न्याय देत असते असं म्हणून आपण म्हणून लँग्वेज हा एक इम्पॉर्टंट घटक आहे. दॅट इज द सिक्स्थ एलिमेंट ऑफ अ नॉवेल. आय रिपीट द नेम्स ऑफ दिस एलिमेंट्स वन्स अगेन. फर्स्ट इज थीम, सेकंड वन इज प्लॉट, थर्ड वन इज कॅरेक्टर, फोर्थ इज सेटिंग, फिफ्थ इज कॉन्फ्लिक्ट, अँड सिक्स्थ एलिमेंट ऑफ नॉवेल इज लँग्वेज. या सगळ्या घटकांचं मिळून नॉवेल तयार होते असं किंवा नॉवेल तयार करत असताना, नॉवेल लिहित असताना, whenever any writer who is intending to write a novel, he has to take into consideration all these elements. He has to think over all these things, and then only he can write novel in a proper way. That is the important thing. This is the first thing that we have to see, or we wanted to see about novel. We are talking about novel, literary genre. The second important thing, first important thing, elements of novel. Now second important thing we are talking, or we have to talk about, that is types of novel. आता दुसरी महत्वाची गोष्ट जर आपल्याला कोणती विचारात घ्यायची असेल तर ती नॉवेलचे टाइप्स, नॉवेलचे प्रकार ज्याला आपण म्हणू, वेगवेगळे प्रकार ज्याला आपण म्हणू ते विचारात घेतले पाहिजे. देर आर सम 8 to 10 टाइप्स ऑफ नॉवेल आर इन एक्झिस्टन्स. साधारणतः 8 ते 10 प्रकार अस्तित्वात आहेत नॉवेलचे. वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल्स लिहिले जातात आणि त्या नॉवेलचे प्रकारांचा आपण विचार जर केला तर आपल्याला 8 ते 10 प्रकार दिसतात. लेट अस टॉक अबाउट दिस टाइप्स ऑफ नॉवेल्स इन शॉर्ट. सी व्हॉट सॉर्ट ऑफ टाइप्स आर देअर, कशा प्रकारचे प्रकार असतात असं म्हणूया. रिअलिस्टिक नॉवेल्स आर देअर, पिकॅरस्क नॉवेल्स आर देअर, हिस्टोरिकल नॉवेल्स, एपिस्टोलरी नॉवेल्स, गॉथिक नॉवेल्स, autobiographical novels, sometimes biographical novels, and allegorical novels. In addition to this, there are some miscellaneous types also, types of novels. We will talk about them later. Now, I have named some 8 types of novel. 8 प्रकारांचा मी या ठिकाणी उल्लेख केला. 8 प्रकारांचं नाव मी घेतले या ठिकाणी. Let us talk about each of these types in short. आता पुन्हा या प्रत्येक प्रकाराविषयी आपण थोडं शॉर्ट मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या समोर पुस्तक असेल, तुम्हाला हे सगळे प्रकार तुमच्या पुस्तकामध्ये दिसतील. तुम्हाला ते नंतर व्यवस्थित वाचायचे आहे, त्यात काही शंकाच नाही. पण थोडंसं समजून घेऊन मग वाचू. देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड देम क्लिअरली. लेट अस टॉक अबाउट द फर्स्ट टाइप ऑफ नॉवेल, दॅट इज रिअलिस्टिक नॉवेल. Realistic, based on realism. Now, in this particular type of novels, stories, or we can say characters from various classes of society are chosen, and their real life is depicted, or we can say incidents from their day-to-day life or their day-to-day experiences have been depicted in these novels. वास्तविकतेला धरून असतात. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील कॅरेक्टर्सच्या ठिकाणी निवड केल्या जाते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातले त्यांचे जे काही अनुभव आहेत, त्यांच्या जे काही घडामोडी आहेत
त्याचं वर्णन केलं जातं. अँड दॅट्स वाय दिस रिअलिस्टिक नॉवेल्स आर ऑलवेज व्हेरी क्लोज टू दी रीडर. रीडर फील दॅट द स्टोरी इज क्लोजर टू हिज लाईफ. वाचकाला नेहमीच रिअलिस्टिक नॉवेल्समधल्या स्टोरीज आपल्या जीवनातल्या, आपल्या आयुष्याच्या अगदी जवळच्या वाटत असतात आणि त्यामुळे ते जास्त पॉप्युलर पण होतात, रिअलिस्टिक नॉवेल्स. सेकंड टाइप इज पिकेरेस्क नॉवेल्स. नाउ इन दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ नॉवेल, focus is on the adventurous activities. Generally, adventurous activities of protagonists. म्हणजे त्या विशिष्ट नॉवेलमधल्या जे काही नायक असतात त्या नायकाच्या साहसिक जे काही ऍक्टिव्हिटीज असतात ना, त्याच्यावर जास्त भर दिला असतो. त्याला पिकेरेस्क नॉवेल असं म्हटलं जातं. पिकेरेस्क नॉवेल्समध्ये फोकस असतो आपण म्हणू ॲडव्हेंचर्सवर, आणि ॲडव्हेंचरस स्टोरीज जनरली जे असतात त्या नॉवेल्स दॅट आर कॉल्ड पिकेरेस्क नॉवेल्स. त्यांना आपण पिकेरेस्क नॉवेल असं शब्द वापरू शकतो. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? फोकस इज ऑन ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगॉनिस्टच्या नायकाच्या विशिष्ट चांगल्या मेन कॅरेक्टर्सच्या साहसी गोष्टींवर त्याच्यावर जास्त भर दिलेला असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. देन कम्स थर्ड टाईप, दॅट इज हिस्टॉरिकल नॉवेल्स. मग तिसऱ्या प्रकाराची चर्चा करूया आपण, आणि तिसरा प्रकार आहे ऐतिहासिक कादंबरी, ज्याला आपण म्हणतो हिस्टॉरिकल नॉवेल्स. नो इन हिस्टॉरिकल नॉवेल्स सम इन्सिडेंट, सम स्टोरी, some real story we can say from earlier period is dealt with. Earlier period, इतिहासामधल्या पास्ट मधल्या कुठल्या तरी प्रसंगाला अनुसरून, कुठल्या तरी कथेला अनुसरून, मोस्ट ऑफ द टाइम्स वॉर्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन. कुठल्या तरी राष्ट्राची असेल, त्याची जी इतिहासातली एखादी घटना असेल त्याच्यावर आधारित ही कादंबरी किंवा ही नावेल लिहिला जाऊ शकतं, आणि त्याला हिस्टॉरिकल नॉवेल असं म्हणतो. हिस्टॉरिकल नॉवेल्स आर जनरली बेस्ड ऑन सम इम्पॉर्टंट इन्सिडेंट्स फ्रॉम पास्ट, अर्लियर पिरियड. अर्लियर पिरियड मधल्या, पास्ट मधल्या कुठल्या तरी इम्पॉर्टंट इन्सिडेंटवर बेस्ड हिस्टॉरिकल नॉवेल्स असतात, आणि त्याला एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे असं आपण म्हणू. बिकॉज जनरली सच टाइप ऑफ नॉवेल्स आर रिटन टू spread message that society or community should learn something from the past, something from the history, and they can frame their lives. आणि मग त्यांना आपलं आयुष्य फ्रेम करता यावं, त्याच्यातून पास्टमधून काहीतरी शिकून आयुष्यात त्याचा उपयोग करता यावा, या उद्देशाने हिस्टॉरिकल नॉवेल्स आर रिटन. ओके, नाउ देन कम टू नेक्स्ट टाइप ऑफ नॉवेल, अँड दॅट इज एपिस्टोलरी नॉवेल. नाउ दिस पर्टिक्युलर टर्म एपिस्टोलरी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द ओरिजिनल लॅटिन वर्ड इपिस्टोला. हा जो शब्द आहे हा मूळ लॅटिन इपिस्टोला या शब्दापासून तयार केला गेला किंवा डिराइव्ह केला गेलेला आहे. म्हणून आपण इपिस्टोला मीन्स लेटर. मग समटाइम्स रायटर राईट नॉवेल्स इन द फॉर्म ऑफ लेटर्स, इन द फॉर्म ऑफ करस्पॉन्डन्स, पत्रोत्तराच्या स्वरूपात ज्याला आपण म्हणू. एखादी पत्र लिहिलं त्याला मग उत्तर दिलं, अशा पद्धतीच्या स्वरूपात काही नॉवेल्स लिहिल्या जातात, आणि त्याला एपिस्टोलरी असं नॉवेल्स असं म्हणतात. नॉवेल्स दॅट हॅव बीन रिटन इन लेटर फॉर्म आर इन द फॉर्म ऑफ करस्पॉन्डन्स आर एपिस्टोलरी नॉवेल्स. आणि हे नाव कसं आलं तर ओरिजिनल वर्ड एपिस्टोला, आणि एपिस्टोलाचा अर्थ पत्र होतो, लेटर असा होतो, आणि लेटर्सच्या स्वरूपामध्ये फॉर्मॅटमध्ये असलेलं जे नॉवेल असतं, जी कादंबरी असते, त्याला एपिस्टोलरी नॉवेल असं म्हटलं जातं. हा एक महत्त्वाचा प्रकार आपण बघितला, एपिस्टोलरी नॉवेल, दॅट इज द फोर्थ टाईप म्हणून. पण चौथा प्रकार म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. देन कम्स द नेक्स्ट टाईप, दॅट इज फिफ्थ वन, आणि त्याला म्हणतो आपण गॉथिक नॉवेल्स. Gothic novels means what? In this type of novels means in Gothic novels generally the stories are based on terror or mystery. Most of the times in such type of novels, in Gothic novels, supernatural elements have been focused on. Supernatural, माणसापेक्षा व्यतिरिक्त अशा काही कार्य करणाऱ्या शक्ती असतील त्याला आपण सुपरनॅचरल असं एलिमेंट असं म्हणतो आपण, आणि सुपरनॅचरल एलिमेंटची चर्चा असते अशा प्रकारच्या नॉवेल्समध्ये. इथे जनरली टेरर, दहशत किंवा मिस्ट्री, थोडंसं गुड ज्याला आपण म्हणू, टेरर, मिस्ट्री और सुपरनॅचरल एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन दिस टाइप ऑफ नॉवेल्स. और स्टोरीज ऑफ गॉथिक नॉवेल्स आर बेस्ड ऑन टेरर, मिस्ट्री अँड सुपरनॅचरल एलिमेंट. थोडासा भूताचा प्रकार म्हणा, आत्म्याचा प्रकार म्हणा, अशा प्रकारांच्या गोष्टींचा चर्चा या प्रकारच्या नॉवेलमध्ये केल्या जाते. भीती वाटणारे असे म्हणून आपण, दहशत असणारे असे जे काही स्टोरीज असतात त्या, टेरर
मिस्टरी म्हणजे गुड, ज्या समजण्यासाठी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असतात, गुड असतात, अशा पद्धतीच्या स्टोरीज गॉथिक नॉवेल्समध्ये समाविष्ट होतात. Got the idea? Gothic novels means the stories or the novels that are based on terror, mystery and supernatural elements. In fact, such type of stories are very famous in Western countries. More than India we can say. आपल्यापेक्षाही जास्त अशा स्टोरीज वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत, स्पेशली इन इंग्लंड. गॉथिक स्टोरीज आर मोर पॉप्युलर. देन कम्स द नेक्स्ट टाईप, आणि मग येतो पुढचा आणखीन प्रकार, अँड दॅट इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. No, the original word is biography. Biography means charitra, and autobiography means atmacharitra. Novel that is based on the incidents from the life of an author, or the novel that deals with the life story of a writer or an author is autobiographical novel. Autobiographical novel मध्ये काय असतं, जनरली लेखकाच्या जीवनाशी संबंधित कथानक असतं. The story is about a writer's life. Light is shed on the life or important incidents from the life of the author, that is autobiographical novel. म्हणजे लेखकाच्या जीवनशैलीवर बेस्ड जे असतो, बेस्ड ऑन द लाईफ ऑफ रायटर्स ज्याला म्हणू आपण, त्याला आपण म्हणतोय ऑटोबायोग्राफी. इथेच एक आणखीन प्रकार आपल्याला लक्षात येतो, ऑटोबायोग्राफी सोबत पॅरलल असलेला दुसरा एक नॉवेलचा प्रकार, आणि दॅट इज बायोग्राफिकल नॉवेल्स. आता बायोग्राफिकल नॉवेल्स आणि ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स मध्ये डिफरन्स आपल्याला माहित आहे. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स मीन्स नॉवेल बेस्ड ऑन द रायटर्स लाईफ इटसेल्फ, अँड बायोग्राफिकल नॉवेल्स और बायोग्राफीज मीन्स द स्टोरीज दॅट आर बेस्ड ऑन समवन एल्सेस लाईफ. कोणाच्या तरी इतराच्या, कोणातरी दुसऱ्याच्या, कुठला तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या म्हणून आपण आयुष्यावर आधारित लिहिलेलं कथानक असेल तर त्याला आपण बायोग्राफी असा शब्द वापरतो, बायोग्राफिकल नॉवेल असा शब्द वापरतो. आणि ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे स्वतःच्याच आयुष्यावर डिपेंडेंट असेल तर त्याला आपण ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असं म्हणतो. ऑटोबायोग्राफिकल सोबतच बायोग्राफिकल नॉवेल असे दोन्ही प्रकार आहेत. देन नेक्स्ट टाइप ऑफ नॉवेल इज allegorical novel. Now this is interesting. In this particular or in this type we can say allegorical novel, the story has more than one meanings. The depiction express more than one meanings we can say. एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारं कथानक या ठिकाणी असतं, त्याला ॲलेगोरिकल किंवा त्याला आपण म्हणू रूपकात्मक, मराठीमध्ये शब्द वापरतो आपण नॉवेल असं म्हणू शकतो, रूपकात्मक और ॲलेगोरिकल नॉवेल. In fact, while reading the novel, the surface meaning is different and suggested or symbolic meaning is different. Something is described, you can say something is expressed, some story is there, but through that story some important message has been given. एक काहीतरी कथानक असतं, काहीतरी स्टोरी असतं, ती स्टोरीज तर तुम्हाला सरफेस मिनिंग दिसून येतं, बट ॲट द सेम टाइम त्या मिनिंगच्या सोबतच एक